हाथ जोड़ के एक विनंती नहीं है कि सब मिला के थोड़ा थोड़ा बोल के करेंगे तो समंदर भर जाएगा। इलाज कीजिए प्लीज़ मेरे दोस्त का। स्वागत है आपका यस न्यूज कर्नाटक एक्सप्रेस में। मैं आपके साथ सुफियान। हाजी मस्तान को है मदद की ज़रूरत। कहते हैं कि तुम ज़मीं वालों की मदद करो, आसमां वाला तुम्हारी मदद करेगा। शहर बीजापुर के जोरापुर अड़की गली निवासी हाजी मस्तान जो पेशे से फ़ोटोग्राफ़र हैं, मगर पिछले कई दिनों से लीवर की समस्या के चलते बीजापुर के एक निजी अस्पताल में भर्ती हैं, मगर महंगे इलाज और गरीबी की वजह से उनका पैसों की कमी के चलते हाजी मस्तान ज़िंदगी और मौत के बीच में झूल रहे हैं, जिसके चलते हाजी मस्तान के इलाज के लिए उनके परिवार और बीजापुर फ़ोटोग्राफ़र संघ के लोगों ने बीजापुर की दिलदार और हमेशा गरीबों की मदद करने वाली जनता से अपील करके हाजी मस्तान की आर्थिक मदद करने का आग्रह किया है। आप लोग सीधे हाजी मस्तान की मदद करने के लिए दिए गए स्कैनर की मदद से उनकी मदद कर सकते हैं या हमसे संपर्क करके मदद कर सकते हैं या 9449891426 पर संपर्क करके हाजी मस्तान की मदद भी कर सकते हैं। अस्सलाम वालेकुम, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ। ನನ್ನ ಹೆಸರು ಮಕ್ಸೂದ್ ಹೊನಡ್ಗಿ ಅಂತ। ನಾನು ಬಿಜಾಪುರ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಲಕ್ಕಿ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಂತ। ನಾವು ಇವತ್ತು ಹಾಜಿ ಮಸ್ತಾನ್ ಅಂತ ಒಂದು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ। ಅವ್ರ ಲಿವರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪಿನ ಜರೂರತ್ ಇದೆ। ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೆಂಬರ್ ಆಗಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಮೆಂಬರ್ ಆಗಲಿ ಯಾರು ಬೇಕಾದವ್ರು ಇರಲಿ, ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಅಂದರೆ ಜಾತಿ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ಬೇತೆ ಇರೋಂಗಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿ। ಮತ್ತು ಅವ್ರ ಮನೆ ಗಂಭೀರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗಂಭೀರ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಂತ ವಿನಂತಿಸಿದ್ದೇನೆ। ಅವರಿಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಲಿವರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಖರ್ಚು ಮಿನಿಮಮ್ 6 ಲಕ್ಷದಿಂದ 7 ಲಕ್ಷ ತನಕ ಬರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅವರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈಗ ಫೋಟೋಗ್ರಾಫರು, ನಮ್ಮ ಚವಾನ್ ಸರ್ ಅವರು, ಜಾಕೀರ್ ಗುಂದಗಿ ಸರ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಸುರ್ಬಿ ಅವರು, ಎಲ್ಲರೂ ಸಾಕಷ್ಟು ಬೇಕಾದಷ್ಟು ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಎಲ್ಲರೂ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ಸಹಾಯ ಬೇಕಂತೆ ನಮಗೆ ವಿನಂತಿಸ್ತೇನೆ। ಹಣ ಈಗ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಖರ್ಚು ಅಂದರೆ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟಿ ಇರುತ್ತೆ। ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಖರ್ಚು ಅಂದರೆ ದಿವಸ 5,000 ರೂಪಾಯಿ 6,000 ರೂಪಾಯಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಿಲ್ ಆಗ್ಲಾಕತ್ತಿದೆ। ಆಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಂತೆ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಭಾಳ ಗಂಭೀರ ಇದೆ। ಅವ್ರ ಮನೆ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 32ನಲ್ಲಿ ಅಡ್ಕಿ ಗಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಸರ್। ಪೇಷಂಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, QR ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಆದಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು। ನಮ್ಮ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು QR ಕೋಡ್ ಬರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಅವರು QR ಕೋಡ್ನಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಹಾಕಿ ಅವ್ರಿಗೆ स्वीकरिसಬೇಕು। अस्सलाम वालेकुम। हमारे भाई की बहुत तबीयत ख़राब है, मैं उनकी बड़ी बहन बात करूँगा, मेरा छोटा भाई है। तो इतने दिन हम इलाज करे, तो आगे इलाज के लिए तुम्हें सब जन मदद करो। क्या हुआ है उनको? लीवर का ये है, लीवर का जो बोल रहे हैं डॉक्टर साहब यहाँ इसमें दवाखाने में रखें। तो कितना खर्चा क्या बताएंगे? उन्होंने खर्चा बहुत होता कर को बोल रहे हैं। हमारा आज भी बेस होता, हम कर रहे हैं मदद, ये कर रहे हैं, हम कोशिश कर रहे हैं हमारे भाई के बचाने के लिए। रनी हमारे एक ही भाई है, हमारे पीछे तो भी कौन भी नहीं, एक ही है, हमारा अब्बा भी नहीं है, हमारा शौहर भी नहीं है। तो अभी क्या अपील करते हैं जनता से, बीजापुर के लोगों? सब जने कितनी होती मदद करो। इनका घर कहाँ पर आता है? जोरापुर पेट अड़की गली गदल तिप्पी। ये कितने दिन से उनको ये प्रॉब्लम है? ये 2 महीने के ऊपर वादे को। अभी तक किसी ने आपकी क्या मदद की है? किसी भी नहीं, अभी क्या फोटोग्राफ थोड़ी कर रहे हैं, अभी दूसरे किसी ने नहीं किए। खर्च कितना है क्या बताएं डॉक्टर साहब? कि अभी क्या नहीं बताए, होता कर को बोली खर्च होता। हाँ। अब क्या बीजापुर की जनता से क्या अपील करते हैं? सब हाथ जोड़ को बोलते हूँ जनता से, हमारे भाई की कितनी होती सब जने मदद करो, क्या ऐसे जान बचाओ। क्या उनका नाम?
हाजी मस्तान ककमरी क्या करते हैं काम, क्या करते हैं? फोटोग्राफर। ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಬಿಜಾಪುರದ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದಾಗಿಂದ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯ ಇದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಕಾಣಿಸೋ ಮನಿ ನಮ್ಮ ಹಾಜಿ ಕಕ್ಮರಿ ಅಂತ, ಅವನು ಒಬ್ಬ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. ಅವ ಇವತ್ತು ಭಾಳ ತೊಂದರೆ ಒಳಗಿದ್ದಾನೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಾಗ ಅಡ್ಮಿಟ್ ಇದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಹಣದ ಅವಶ್ಯಕತೆ ತುಂಬ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಆದಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡೀವಿ. ಈಗ ನಮ್ಮಿಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸಹಾಯ ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗ್ಯದ. ಅದಕ್ಕೆ ಬಿಜಾಪುರ ಜನರಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಯಾರ್ಯಾರು ಲೀಡರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡರ್ಸ್ ಇರಲಿ, BJP ಲೀಡರ್ಸ್ ಇರಲಿ, ಅವರೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಕೈ ಮುಗಿದು ಕೇಳ್ತೀವಿ. ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಏನು ಸಾಧ್ಯ ಅದ ಅದನ್ನ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದರೆ ಒಂದು ಜೀವ ಬದುಕಿಸ್ಬೇಕಂತ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ಯಾರ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೂ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟದ ಅವಶ್ಯಕತೆ ಅದ. ಇನ್ನೂ 5-6 ತಿಂಗಳು ಅವ್ರ ಬೆಡ್ ಮೇಲೆ ಇರಬೇಕು. ಅದು ದಿನ ಒಂದು 4,000 5,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಅದ. ಅದು ಆ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೆ ನೀಗವಾಲ್ತು. ಈಗ ನಮ್ಮ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಎಷ್ಟು ಮಾಡೀವಿ, ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ಮಾಡೀವಿ. ಇನ್ನೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅದು ಕಡಿಮೆ ಬೀಳ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ, ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಆ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅವ್ರ ಸಿಸ್ಟರ್ಸ್ ನಂಬರ್ ಅದ ನಮ್ಮ ಕಡೆ. ಅವ್ರ ಫೋನ್ಪೇ ನಂಬರ್ ಮತ್ತು QR ಕೋಡ್ ಕೊಡ್ತೀವಿ, ಆ ಸ್ಕ್ರೀನ್ನಾಗ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಿದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಆದಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದರೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ಬೇಡ್ಕೋತೀವಿ. ಏನಾಗಿವ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ? ಅವ್ರಿಗೆ ಲಿವರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಅದರ ಸಂಬಂಧ ಅವ್ರಿಗೆ 2-3 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಡೆದ ಅವ್ರದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ? ಲಿವರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ ಏನು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅದು ಏನದ? ಅವರು ಲಿವರ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದು ಆದ್ರೆ ಲಾಂಗ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಆಗ್ತದೆ. 40 ಲಕ್ಷ ಗಟ್ಟಲೆ ಆಗ್ತಂತಾರೆ. ಆ 40 ಲಕ್ಷ ಈ ಫ್ಯಾಮ್ಲಿಗೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ಗೂ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ದೊಡ್ಡವ್ರು ಯಾರು ಇದನ್ನು ನೋಡ್ತೀರಿ, ದಯವಿಟ್ಟು ಹಣ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು ಮುಂದೆ. ಇವ್ರ ಮನೆ ಎಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ? ಇದು ಅಡಕಿಗಲ್ಲಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 32 ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ದವಾಖಾನೆ ಹಿಂದೆ ಗದ್ದಲ್ ತಿಪ್ಪಿ ಅಂತಾರೆ ಇದಕ್ಕೆ. ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ನಿಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಸಹಾಯ ಮಾಡಿರೋರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕೈಲಿ ಎಷ್ಟು ಆಗ್ತದೆ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡೀವಿ. ಇನ್ನಾದರೂ ಕೊಡ್ಲಿಕ್ತಾರೆ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗ ಎಷ್ಟು ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಹೇಳ್ಯಾರ? ಅದು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಈಗ ನಮ್ಗೆ ದಿನ ಒಂದು 5,000 ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ ಡಾಕ್ಟ್ರ್ 5,000 ತನಕ ಆಗ್ತಂದಾರೆ. ಮಿರಜ್ನಾಗ ಎನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡೀವಿ, ಅಲ್ಲಿ 25-30 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಏನು ಗೋಲ ಆಗ್ಯಾವ ರೊಕ್ಕ ಏನ? ಈಗ ಅವರು ಸಾಲ ಮಾಡಿ ಒಂದು 4 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ತನಕ ಹಾಕ್ಯಾರ. ಈಗ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಒಂದು 50,000 ತನಕ ನಾವು ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್ ಅದು ಗೋಳೆ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದ. ಇನ್ನೂ ಅಷ್ಟು ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಬರೋ ದಿವ್ಸನಾಗ ಅಷ್ಟು ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮ್ಮದು ಆಸೆ ಅದ. ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಜಗದೀಶ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಅಂತ, ಫೋಟೋಗ್ರಾಫರ್. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकत। ये हाजी पुट्टू बोल के हमारे एक फ्रेंड हैं, ककमरी बोल के, उनका लीवर का प्रॉब्लम है सर। हॉस्पिटल का खर्च बहुत है, वो हमें बताने से कि ये नहीं होगा। हाँ, सब मिला के जितने भी हमारे वार्ड मेंबर हैं और MLA हैं, MP साहब हैं, और 32 नंबर के मेंबर को भी बोलता हूँ मैं, वार्ड नंबर 34 के भारती साहब और पीराज हमकंडी मस्तान सब मेंबर्स को भी मैं थोड़ा बोलता हूँ कि वो सब मिला के मदद करें और उनकी ये करे। PR कोड नंबर और फ़ोन पे नंबर भी हमें स्क्रीन पे दे चुके हैं। कितने दिन से लगभग इलाज चल रहा है? सर ये 3 महीने से लगभग इलाज चल रहा है। हाँ, सब जना मिल के इंशाल्लाह जो मदद करेंगे, और दुआ और दवा की दोनों की दरख्वास्त है। तो क्या खर्च क्या है उसका? सर खर्च तो बहुत है, बड़ा है खर्च। हाँ, थोड़ा थोड़ा से करने से समुद्र भर जाता है। सब मिला के मदद करेंगे तो बीजापुर के जो अमीर लोग हैं सबको मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ, और ये करता हूँ मैं कि उनको सब मिला के मदद करें। तो क्या आप भी आपके फोटो सेशन से कुछ मदद करें? फ़ोटो मदद से सर जितने होते हैं फोटोग्राफर के ऑलरेडी हालत जान चुके हैं। कोरोना के अंदर क्या हुआ, फोटोग्राफर के ऊपर क्या बीती, और कोई वो जानता है, अल्लाह ही जानता है हमारा। जब MLA MP से कुछ सरकार से गवर्नमेंट से हमें कुछ भी मदद नहीं मिली, और ऑलरेडी हमें जो गवर्नमेंट के हमें जो फंक्शन भी करते हैं इंशाल्लाह सब लोग मेरे फोटोग्राफर जिला के फोटोग्राफर हैं, तो उनको कुछ भी मदद नहीं मिली। अभी हमें कौन से फुकार से मदद मांगेगी गवर्नमेंट को, ये नहीं समझ में आ रहा हमें। DC ऑफिस को जाके मदद मांगेगी, DC ऑफिस में सर भी मदद नहीं करे हमारी कोरोना के अंदर, कुछ भी नहीं। अब यह ऐसे सिचुएशन के अंदर सर, अब ये तो ये जान का मामला है। अभी इनका घर कहाँ पर आता है? सर अड़की के लिए आयुर्वेदिक हॉस्पिटल के पीछे गद्दल तिप्पी। तो क्या बीजापुर की जनता से क्या अपील करना? सर इतना बोलता हूँ कि बीजापुर में अच्छे रईस हैं, थोड़ा सा एक मेरे हाथ जोड़ के एक विनंती नहीं है कि सब मिला के थोड़ा बोल के करेंगे तो समंदर भर जाएगा। इलाज कीजिए प्लीज़ मेरे दोस्त का। इकबाल कलादगी, फोटोग्राफर, बीजापुर। डेल्टा लर्न ऑनलाइन स्पोकन इंग्लिश क्लासेस लाया है आपके लिए सुनहरा मौका। स्पोकन इंग्लिश आजकल ना सिर्फ एक शौक़ है बल्कि अहम ज़रूरत बन चुका है। अगर आप लोग घर बैठे इंग्लिश सीखना चाहते हो तो अभी हमारे एक्सपर्ट से संपर्क करें 9972295999 और 8050828793।
ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.